नमस्कार मित्रांनो. आज आपण अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स ठीक आहे. त्याचे महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहे. जे मी तुम्हाला मागचे जे बोर्ड एक्झाम आहेत 2022-23 ठीक आहे. एवढे 2022, 2023, 2024 आणि अजून एक क्वेश्चन पेपर आहे 2025. या सगळ्यांच्या बेसवर या सगळ्यांचा ॲनालिसिस करून ठीक आहे. या चारही क्वेश्चन पेपरचा अभ्यास करून मी तुम्हाला महत्त्वाचे क्वेश्चन्स कोणते कोणते आहेत, कोणत्या चॅप्टरमधून येतात ते देणार आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला एकदम कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क पडू शकतात. ठीक आहे. कमी दिवस राहिलेत, ज्यांनी अभ्यास केला नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे, एकदम इम्पॉर्टंट आहे. जो कमी कालावधीत जास्त मार्क मिळवू शकतो. ठीक आहे. तर बघा तुम्हाला मी आता एक्सप्लेन करतो. 6व्या क्वेश्चन पासून चालू करणार आहे आपण. मी तुम्हाला इम्पॉर्टंट चॅप्टर सांगतो अगोदर कोणते कोणते आहेत ते. ठीक आहे. IMP त्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 7, चॅप्टर नंबर 8, चॅप्टर नंबर 3A आणि चॅप्टर नंबर 3B हे एवढे चॅप्टर करा. ठीक आहे. याच्यातून तुम्ही आरामशीर पासिंग किंवा अजून चांगले मार्क तुम्ही याच्यातून मिळवू शकता. ठीक आहे. याच्यासोबतच जर तुम्हाला आणखीन चांगलं व्यवस्थित लिहायचं असेल, चांगले टॉप करायचं असेल, चांगले मार्क मिळवायचे असतील, त्याच्यासोबत सेकंड, फोर्थ आणि फिफ्थ करा. ठीक आहे. हे आणि पहिल्या याच्यातून 1-2 क्वेश्चन येतात ते मी तुम्हाला इम्पॉर्टंट देईल. ठीक आहे. हे 4 तर IMP आहेत एकदम. या 4 मधून पण कोणते क्वेश्चन येतात हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. हे 4 तर कराच, त्याच्यात पण महत्वाचे कोणते अजून सोपं करून देतो तुम्हाला. 7व्या चॅप्टर मधून बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये करा. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये ठीक आहे. आणि दुसरा क्वेश्चन करा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी. ठीक आहे. हे 2 क्वेश्चन करा. हे 2 तुम्हाला मी विथ प्रूफ दाखवतोय कुठं कुठं आणि किती किती वेळा आलेले आहेत क्वेश्चन. ठीक आहे. हा झाला आपला 7वा चॅप्टर. आणि 8व्या चॅप्टर मधून पण 2 करा. एकदम इझी सांगतोय तुम्हाला. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला महत्वाचा आहे, सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. ओके. आणि सेकंड क्वेश्चन आहे सार्वजनिक उत्पन्नाचे स्त्रोत. ठीक आहे. एवढे 4 क्वेश्चन करा या 2 चॅप्टर मधून. तुम्हाला सांगतो 90% तुम्ही जर ह्याचा पेपर तुम्ही लिहू शकता याच्या बेसवर. ठीक आहे. बघा आता हे 4 कुठं रिपीट झालेत मी तुम्हाला सांगतो. 7वा, 8वा आणि 3A आणि 3B याचं पण मी इम्पॉर्टंट क्वेश्चन देणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर याच्यासोबतच तुम्हाला सांगतो मी की कुठं आलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला दाखवतो कोणत्या कोणत्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेलं आहे हे. बघा आता पहिलं इथं 3A मधून आलेलं आहे बघा, आणि 8व्या चॅप्टर मधून एक आलेला आहे. शेवटचा क्वेश्चन बघतो आपण. ठीक आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, ज्यामध्ये 3 येतात तुम्हाला 2 कोणतेही लिहायचे असतात. हे 4 चॅप्टर मधून 2 येतातच कोणते. ठीक आहे. बघा तिसरा A मधून आला आणि B मधून. तिसऱ्या A मधून विचलन आणि बदलवर क्वेश्चन आला. सार्वजनिक उत्पन्नाचे विविध स्त्रोत आहे बघा, इथे मी लिहून दिलं तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला मागणीचा नियम. तिसरा A मधून आला मागणीचा नियम. हा एक IMP क्वेश्चन आहे बघा. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर नोटबुक घेऊन बसा, वही घेऊन बसा, जेणेकरून तुम्ही हे क्वेश्चन जे आहेत ते नोट करू शका. कारण तुम्ही व्हिडिओ बघून नंतर तुम्हाला लक्षात राहणार नाही. त्याच्यानंतर हा 5वा तर सोडून द्या, काही विषय नाही. 8व्यातून परत आले, सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. बघा इथे दिलं मी, सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. ठीक आहे. आता हाच क्वेश्चन आहे परत 7व्या याच्यात बघा, संकल्पना स्पष्ट करून व्यावहारिक अडचणी. आणि तिसरा B आहे, लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून प्रकार स्पष्ट करा. हे बघा या अडचणीचा क्वेश्चन मी तुम्हाला दिलेला इथं. हे बघा, राष्ट्रीय उत्पन्नात मोजण्यात येणाऱ्या अडचणी. ठीक आहे. तात्विक अडचणी आणि
व्यावहारिक अडचणी म्हणून क्वेश्चन येतो. हे बघा आता इथं परत राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आणि परत सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. हे बघा इथं दिलेलं आहे. वैशिष्ट्य पण दिलेत आणि त्याच्यात वाढ होण्याची कारणे पण क्वेश्चन दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे या 4 क्वेश्चन मधून 2 तुम्हाला कोणती येणार. हे 4 क्वेश्चन आणि 3A आणि 3B करा. ओके. कळालं. हा जो क्वेश्चन आहे तुम्ही हे जर 4 केले आणि हा 3A आणि 3B केले, या 4 वर आरामशीर तुम्ही लिहू शकता हा क्वेश्चन इझिली. ठीक आहे. तर हा झाला आपला 6वा क्वेश्चन. त्याच्यानंतर आपण वरती जाऊ. आता परत पहिल्यापासून बघू. आता हे जे 4 क्वेश्चन मी तुम्हाला दिले, अजून कुठं कुठे येतात तुम्हाला सांगतो. किती फायदा आहे या क्वेश्चनचा बघा. हे क्वेश्चन कुठे कुठे येतात तुम्हाला सांगतो मी. हे बघा आता इथं दाखवतो तुम्हाला. याच्यात तर नाहीये क्वेश्चन पेपरमध्ये. राष्ट्रीय उत्पन्नात अडचणी येत नाहीत. ठीक आहे. म्हणजे त्या अडचणी तुम्हाला लिहायच्या आहेत त्याच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून हे बघा इकडे एक आहे उत्पन्नाचे स्त्रोत. हे बघा इथे मी खाली क्वेश्चन दिला का तुम्हाला, उत्पन्नाचे स्त्रोत. हे बघा उत्पन्नाचे स्त्रोत 8व्या चॅप्टर मधून. अजून बघा तुम्हाला दाखवतो मी किती वेळा आलेला आहे. एकाच क्वेश्चन पेपर मध्ये डबल आलेले आहेत, तर कुठे सिंगल आलेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये तर काय आलेलं नाही, इथं एक आलेलं आहे. ठीक आहे. तर हे करून जावा तुम्ही. हे माझा सांगण्याचा मुद्दा. इथं एक आलाय, वरती अजून दाखवतो तुम्हाला. बघा किती ठिकाणी किती फायदा होईल तुम्हाला या क्वेश्चनचा, मला दाखवतो मी. बघा राष्ट्रीय उत्पन्नात येणाऱ्या परत अडचणी आल्या इथं. ठीक आहे. तिसरा बी तर तुम्हाला सांगितलेलंच आहे मी. त्याच्यानंतर हे बघा इथं परत राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्य आले. हे बघा इथं तुम्हाला सांगितलं होतं मी, वैशिष्ट्य सांगितलेत का, तर परत वैशिष्ट्य आले इथं. त्याच्यानंतर अजून पुढे दाखवतो तुम्हाला. बघा 8व्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. हे बघा इथं तुम्हाला मी क्वेश्चन लिहून दिलता ना, सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. हे बघा हाच क्वेश्चन किती रिपीट होतोय बघा तुम्ही. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो, हा जर व्हिडिओ बघितला ना, तेवढेच क्वेश्चन करा, तेवढेच तुम्हाला चांगले मार्क तुम्हाला मिळवून देऊ शकतो हा व्हिडिओ. कमी अभ्यास करून किती क्वेश्चन रिपीट झालं तुम्ही बघायच्या मध्ये. ओके. ठीक आहे. आता आपण याच्यानंतर पहिल्या क्वेश्चन पासून परत सुरुवात करू. बघा आता याच्यामध्ये मी तुम्हाला चॅप्टर सांगतो, कोणते कोणते चॅप्टर रिपीट होतात. ठीक आहे. आता हे संकल्पना आहेत. संकल्पना कोणत्या कोणत्या याच्यातून येतात. 7, 9. आता तुम्हाला मी 4 चॅप्टर सांगितलेले, ते लक्षात ठेवा फक्त, ते व्यवस्थित करा. 3A आणि 3B. ओके. 7, 8 आणि याच्यामध्ये 9 चॅप्टर करा ऍड याच्यामध्ये, तर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. याच्यामध्ये कोणतेही 5 विषय येतात, 5 पैकी 3 लिहायचे. ओके. 7, 9, 3A आणि 3B. ठीक आहे. आणि 9 एक करायचं. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी. 3 आला, 7 आला आणि 9 आला. ओके. आणि याच्यासोबत एखादा तुम्ही कोणताही जो रिपीट होतोय तो ऍड करा तुमच्या हिशोबाने, जेणेकरून तुम्ही जर समजा मागे पुढे काही झालं तरी लिहू शकता. बघा याच्यात 7 आलेले आहे, परत 9 आलेले आहे. ओके. 3A काय आलेलं नाही, काही हरकत नाही. त्याच्यात बघा परत 9 आलं, 7, 3. ठीक आहे. ते तुम्हाला एवढंच सांगायचा उद्देश आहे, तुम्हाला पूर्ण चॅप्टरचा अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही मोजकाच अभ्यास करा, पण व्यवस्थित करा. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क मिळू शकतील. 5 येतात, 5 पैकी 3 तुम्ही कसेही याच्यामध्ये लिहू शकता. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर एखादा चॅप्टर पुन्हा ऍड करा, पहिला चॅप्टर. ठीक आहे. पहिला पण बऱ्याचदा आलेला, पहिला किंवा दुसरा. कळालं. जास्त काय फापट पसारा, जास्त अभ्यास आपल्याला करायची गरज नाहीये. तुमचा अभ्यास कमी व्हावा यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ देत आहे. ओके. पुढे फरक स्पष्ट करा, तर एकदम इझी. तुम्ही असं एकदम चुटकीसरशीच तुम्ही फरक स्पष्ट करा, सॉल्व्ह करू शकता. कोणतं येतं मी तुम्हाला सांगतो. पहिला एकदम महत्वाचा चॅप्टर आहे हा 6वा चॅप्टर. 6वा चॅप्टर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये फरक स्पष्ट करामध्ये येतो. किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक. ठीक आहे. बऱ्याचदा याचं रिपीट बी झालेलं आहे. हे बघा इथं परत साधा निर्देशांक आहे आणि बारान्वित निर्देशांक. परत इथं किंमत निर्देशांक, संख्यात्मक. आता बघा हे बघा इथं 2022 ला आलेलं हेच परत आलंय. आहे का इथं दिसतंय का, 2022 चे किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि परत इकडं किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक. आहे का. त्याच्यानंतर इथं परत संख्यात्मक आणि मूल्य निर्देशांक. तेच फरक तुम्हाला रिपीट होतात. 6व्या चॅप्टर मध्ये 2च फरक आहेत, 2 ते 3 फरक आहेत. तेच व्यवस्थित करा, तेच तुम्हाला येतील. जास्त काही बाकीचे चॅप्टर मधले फरक करायची गरज नाहीये. ओके. हा झाला 6वा चॅप्टर. त्याच्यानंतर महत्वाचा चॅप्टर तुम्हाला सांगतो 8वा चॅप्टर. 8व्या चॅप्टर मध्ये तर फक्त 2च फरक आहेत, फक्त 2च आहेत. ते 2 करा, त्या 2 मधला एक केला तरी चालेल. तुम्हाला सांगतो, हे बघा हा करा. अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. एकदाच फक्त तो दुसरा आलेला आहे डिफरन्स. हे बघा परत इथं नाही आलेला, पण इथं आलाय बघा 8व्या याच्यात. अंतर्गत कर्ज, बाह्य कर्ज, परत अंतर्गत कर्ज, बाह्य कर्ज. हे बघा
असं रिपीट होतं ते क्वेश्चन. त्याच्यामुळं कोण किती अभ्यास करताय त्याच्यापेक्षा तुम्ही कसा अभ्यास करताय, ठीक आहे, आणि कोणत्या 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 महत्वाच्या प्रश्नाला किती वेटेज देता, किती वेळ देता, हे महत्वाचं आहे. तुम्ही सर्व अभ्यास करण्यापेक्षा या प्रश्नावर भर द्या, निश्चित तुम्हाला चांगले मार्क मिळून जातील. ठीक आहे. हा झाला आपल्याला विचारतात 5 फरक, त्याच्यामधून 3 लिहायचे. 6व्यातून एक झाला, 8व्यातून एक राहिला एक फक्त. आता तुम्हाला सांगितलं मी चॅप्टर कुठले कुठले करायला, कम्प्लीट 3A आणि 3B. आता तुम्ही जर बघितलं 3A 3B मधून प्रत्येक ह्याच्यात आहे बघा, इथं एक आहे संमिश्र मागणी, त्याच्यानंतर पुढं हे बघा इथं एकक लवचिक 3ऱ्या B मधून आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं परत इथं 3ऱ्या B मधून आलेलं आहे बघा, संपूर्ण लवचिक आणि संपूर्ण अलवचिक. त्याच्यानंतर पुढं 3रा B. झालं फरक तुमचा. काय गरज नाही बाकीचे फरक करायचे तुम्हाला, एवढं चॅप्टर करा, एवढे फरक करा. जास्तीत जास्त मी तुम्हाला किती फरक दिले असतील, 4 ते 5च फरक सांगितले, त्यातून तुम्हाला 3 कोणतेही लिहिता येतील. ठीक आहे. आणि याच्यासोबत एक तुम्हाला मी ऍड करायचा सल्ला देईल, 4था चॅप्टर मधून एक फरक करा. 4थ्या चॅप्टर मधलं पण महत्वाचं आहे, 4था आणि पहिला. जर तुम्ही हे 3 केलं तर हे तर 3 येणारच आहेत. ठीक आहे. तर त्याच्या सोबतच तुम्हाला जर वेळ मिळाला तर 4था आणि पहिला चॅप्टर करा. पहिल्या चॅप्टर मधून पण बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. 4था तर येतोच, एकूण प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती बघा, इथं साठा आणि पुरवठा, तर तिथं तर काय आलेलं नाहीये. आणि इकडे परत पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ. ओके. हा ऑप्शनला ठेवा, करून ठेवा, वाचून ठेवा फक्त, जेणेकरून जरी काही समजा मागं पुढं आलं नाही आलं तरी. आणि हा एक डिफरन्स करा, हा डिफरन्स IMP. हा का IMP सांगतो, इथं पण क्वेश्चन येतो याचा आणि खाली पण क्वेश्चन येतो. खाली कुठे येतो तुम्हाला दाखवतो, हे बघा स्थूल अर्थशास्त्र आहे ना, बघा इथं खाली दाखवतो. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. म्हणजेच काय लिहायचे तुम्हाला, फरक लिहायचे. ठीक आहे. फक्त पॉईंट वाईज लिहायचे. मला असं डिफरंट फरक जसा लिहितात तसं लिहायची गरज नाही, पॉईंट वाईज लिहायचं असं सरळ सरळ. ठीक आहे. इथं बघा तोच क्वेश्चन आहे तुम्हाला. त्याच्यानंतर हे बघा अजून एक, हे बघा स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. परत इथं फरक लिहायचा आहे तुम्हाला तोच. ठीक आहे. परत पॉईंट लिहायचे, 2-3 पॉईंट आहेत ना, झालं संपला विषय. त्याच्यानंतर अजून इकडे तुम्हाला कुठेतरी आलेलं आहे, बहुतेक खाली आलेलं आहे, ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला दाखवतो. खाली पण बघतो मी एकदा कुठं आलेलं आहे का. ठीक. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की एकच, मी जे पॉईंट सांगतोय तेवढे करा, तेवढे क्वेश्चन करा, तुम्हाला नक्की चांगले मार्क मिळून जातील. ठीक आहे. आपण आता पुढचा क्वेश्चन बघू, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता याच्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की पहिला चॅप्टर करा. पहिल्या चॅप्टर मधून त्याचे महत्व आणि वैशिष्ट्ये करा. ठीक आहे. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, महत्व आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. स्थूल अर्थशास्त्र. ठीक आहे. हे 2 क्वेश्चन करा. या 2 पैकी तुम्हाला कुठं ना कुठं प्रश्न येणारच आहे. बघा आता आपण इथूनच सुरुवात करू. पहिल्या चॅप्टर मधून आलाय, त्याची वैशिष्ट्ये आलेली आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं हे बघा इथं महत्व आलेलं आहे. त्याच्यानंतर परत इथं खाली क्वेश्चन आलाय का, हे बघा इथं परत आलेलं आहे वैशिष्ट्ये, दिसतंय का तुम्हाला. त्याच्यामुळे जास्त अभ्यास करायची तुम्हाला अजिबात गरज नाही, एवढा करा वैशिष्ट्ये. ठीक आहे. भेटलं प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला वैशिष्ट्य किंवा महत्व विचारलेलं आहे. पहिल्या चॅप्टर मधून तुम्हाला हे वैशिष्ट्य, महत्व आणि याच्यामध्ये फरक एक करायचा. ठीक आहे. कळालं. त्याच्यानंतर आपण बघणार आहे आता पुढचा क्वेश्चन बघणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सजेस्ट करेन मी 7वा 8वा 3रा A B तर तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे. बघा आता 7वा 8वा मागाशी सांगितलं तुम्हाला, तरी पण मी परत सांगतो. हे बघा 7व्यातून राष्ट्रीय उत्पन्नातील अडचणी, मागाशी दाखवलं मी तुम्हाला, खाली लिहून दिलेले आहेत क्वेश्चन. ते जर बघितलं तर मला लगेच समजून जाईल. ठीक आहे. तो एक आहे. हे बघा इथं परत त्याचे वैशिष्ट्य आलेले आहेत, राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्ये. हे बघा इथं लिहून दिलं होतं मी तुम्हाला, तरी पण दाखवतो. हे बघा आहे का मागाशी लिहिलेलं तेच क्वेश्चन तुम्हाला इथं या क्वेश्चन मध्ये बी येतात. 6व्या ह्याच्यात लॉंग आन्सर साठी आणि वरती पण येतात शॉर्ट आन्सर साठी. डबल फायदा आहे तुमचा. ओके. त्याच्यानंतर हे बघा इथं वैशिष्ट्य सांगितले मी, त्याच्यानंतर पुढे सांगतो. त्याच्यामध्ये 7वं तर काय आलं नाही, इकडं बी नाही आलं, काय प्रॉब्लेम नाही, येईल या वर्षी. त्याच्यानंतर 7वा, त्याच्यानंतर मी तुम्हाला 8वा पण सांगितलेला आहे करायला. ठीक आहे. हे 7, 8, 3A आणि 3B. ठीक आहे. आता बघा हे तुम्हाला मागाशी पण सांगितलं, पण परत सांगतो चला तुमच्यासाठी.
8व्या याच्यातून बघा सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे आणि उत्पन्नाचे स्रोत. बघा आता इथे किती वेळा आले परत ते. तर 8व्यातून आलेलं नाही. 7वा किंवा 8वा एक येतो कोणताही. ठीक आहे. हे बघा इथं 8व्या याच्यातून सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. सेम तोच क्वेश्चन आहे. तुम्हाला डबल येऊ शकतो. ठीक आहे. आता याच्यात का आलं नाही पण यावर्षी येऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर पुढं तुम्हाला सांगितलं मी तिसरा ए तिसरा बी. हे बघा इथं तिसरा बी मधून आले लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धती. हे तुम्हाला महत्वाचं आहे. बघा इथं परत रिपीट झालेलं आहे. गुणोत्तर लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धती हा IMP क्वेश्चन आहे. हे बघा इथं पण आणि इथं पण आलेलं आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परत इथं 3A येतं. मागणीचे कोणतेही 4 प्रकार करा. तुम्हाला सांगितलं मी याच्यामध्ये हा मागच्या वर्षी फक्त आलेला नाही. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही 9वा चॅप्टर ॲडिशनल करा. 9 आणि 5 बँकेची कार्य. हे तुम्हाला OC मध्ये पण हे बँकेचे प्रकार बाजाराचे प्रकार आहेत. बाजारासमोरील समस्या 9वा चॅप्टर 1 करून जावा ह्या क्वेश्चनसाठी. ठीक आहे. याच्यातून मोठा नाही येणार पण छोटा तुम्हाला हे बघा इथं नाणे बाजाराच्या समस्या. इथं पण कोणत्याही समस्या होत्या भांडवल बाजाराच्या. आहेत का या समस्या? इथं पण तुम्हाला समस्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला 5व्या याच्यातून आलेले आहे. 5वा आणि 9वा याच्यात ॲडिशन करा जेणेकरून तुम्ही कसाही क्वेश्चन पेपर आला 5 आणि 9 फक्त चॅप्टर याच्यामध्ये ऍड करा या क्वेश्चनसाठी. खालील प्रश्नांची मोजकेच 3-3 असतील दोन्ही चॅप्टर मध्ये तेवढेच करा. त्यातून तुम्हाला कोणतेही लिहिता येतील. ओके. त्याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे आपला सहमत आहात का नाही सहकारण स्पष्ट करा. बरोबर. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की क्वेश्चन कुठले रिपीट करायचे. 7वा 8वा सांगतो तुम्हाला. बघा पहिलं कसं रिपीट होतंय. पहिला त्याच्यानंतर 7 8. ठीक आहे. बघा तर 7व्या याच्यात तर नाहीये पण पुढे दाखवतो तुम्हाला. हे बघा 7व्या याच्यात उत्पन्नात येणाऱ्या अडचणी स्थूल अर्थशास्त्र हे IMP फरक सांगितलं मी तुम्हाला त्यातलंच आहे. हे 2 तर झाले. त्याच्यानंतर पुढं हे बघा इथं परत 8वं करे तर उत्पन्नाचे स्रोत. पहिल्या याच्यात परत हे फरक आला. ठीक आहे. त्याच्यानंतर परत इथं बघा 3B मधून आलं 3A मधून आलं. तुम्हाला पूर्ण करायला सांगितलं मी. ओके. तर कमीत कमी 3 पैकी 2 तर तुम्हाला कसेही लिहिता येतील. त्याच्याबद्दल काय डाऊट नाही अजिबात. ओके. याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं आता 9 तर सांगितलं तुम्हाला. 5 आणि 9 चॅप्टर आहे बघा इथं सांगितलं आहे का 5 आणि 9. या क्वेश्चन साठी सेम तो चॅप्टर फॉलो करा. 3-3 असतील प्रत्येकामध्ये जास्तीत जास्त. ठीक आहे. तेवढं करा तुम्ही. हा पण क्वेश्चन व्यवस्थित लिहू शकता. बघा 5व्या याच्यात बाजारपेठेत वस्तूची पुरवठ्याच्या संतुलनावरून ठरते. त्याच्यानंतर भांडवली बाजाराची भूमिका. ओके. हे 2 क्वेश्चन आहेत बघा. त्याच्यानंतर पुढं 5वा आणि 9वा याच्यात तर काय आलेलं नाहीये पण 4थ्या याच्यातून पुरवठ्याचा नियम करा. हा पण तुम्हाला यायचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद आणि गृहीतके. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर पुढे सांगतो तुम्हाला अजून 10व्या याच्यात तर काय आपलं 5व्या याच्यातून आलेलं किंमत मक्तेदारीचा क्वेश्चन एक करा. हा तुम्हाला सांगायचं राहिलं माझं. मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा हा क्वेश्चन महत्वाचा आहे बघा. IMP करून ठेवा 5व्या मध्ये. हा तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. आणि इथं बघा हे 9व्याचं आलेलं आहे अर्थव्यवस्थेचे भांडवल बाजार. ओके. समस्या असतील किंवा भूमिका. हे बघा इथं पण भूमिका आलेली आहे. इकडे पण तुम्हाला 9व्या याच्यात गेलं रे बघा इथं 9व्या याच्यात भूमिका दाखवतो. हे बघा इथं भूमिका आहे का. तर मोजकेच क्वेश्चन करा. जास्त तुम्हाला फापट पसारा करायची गरज नाहीये. ओके. आणि आपला राहिला आता शेवटचा क्वेश्चन तक्त्याचे प्रश्न. ठीक आहे. तक्त्याच्या ह्याच्यात तुम्हाला सांगितलं मी 7वा 4 चॅप्टर होते आपले 7 8. त्याच्यानंतर 3A आणि 3B. ठीक आहे. याच्यासोबतच तुम्हाला करायचं 4 चॅप्टर 4था. ठीक आहे. 4था 6वा आणि 5वा. या 4 पैकी तर येतील त्यात काय वाद नाही. बघा 3 येतात तुम्हाला 3 पैकी 2 लिहायचे असतात. हे 7वा आणि 3B मधले आले. ओके. विषय कट. त्याच्यानंतर हे एक करायचंय. हे 2 तर आले. ठीक आहे. सॉरी हे नाही. हे दुसरा चॅप्टर ऍड करायला 2 आले. त्याच्यानंतर पुढं तिसरा A आणि 5वा तुम्हाला करायला सांगितलं मी. तिसरा AB झालं. प्रत्येक ह्याच्यातून 2-2 तुम्ही आरामशीर. किती अभ्यास करायचा तुम्ही जास्तीत जास्त 2 दिवस जरी दिले नाही याच्यासाठी इकोसाठी मी तुम्हाला सांगतो चांगल्यात चांगला स्कोर तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये करणार. जास्त तुम्हाला अभ्यास करायची गरज नाहीये. ओके.
कळालं? तर हा तुम्हाला हे तुम्हाला सांगणं एकदम गरजेचं होतं. मी महत्त्वाचे चॅप्टर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला 7, 8, 3A आणि 3B. तर ह्या 2 चॅप्टर मधले महत्त्वाचे क्वेश्चन बी तुम्हाला मी खाली दिलेले आहेत. कोणते कोणते करायचे? राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी, सार्वजनिक खर्चात वाढ होण्याचे कारणे आणि उत्पन्नाचे स्रोत. ठीक आहे. आणि 3A आणि 3B मधले क्वेश्चन कोणते कोणते इम्पॉर्टंट आहेत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये IMP क्वेश्चन टाकणार आहे. ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.